नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महाफास्ट 50 बातम्या. आरोपी अक्षय शिंदेंचा पोलिसांकडून एन्काउंटर. ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 अक्षय शिंदेंचा ताबा घेत असताना सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याची माहिती. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून 3 राऊंड फायर केले. एपीआय निलेश मोरेंना एक गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी, उपचार सुरू. आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार. ठाणे पोलिसांकडून एसआयटीची स्थापना. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडून तपास होणार. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या व्हॅनची व्हिडिओग्राफी. फॉरेन्सिक पथकाकडून व्हॅनची तपासणी. पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्याचे 4 शेल सापडले. शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयातून जेजे हॉस्पिटलकडे नेला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार. जेजे हॉस्पिटल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त. थोड्याच वेळात अक्षय शिंदेंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये आणला जाणार. सरकारनं मुख्य पुरावा नष्ट केला. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर राऊतांची प्रतिक्रिया. ज्यांना वाचवायचं त्यांच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त. राऊतांचे गंभीर आरोप. मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते. पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती. मुनगंटीवारांचं टीकाकारांना उत्तर. एक नाथ एक न्याय. अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरनंतर नरेश मस्केंचं ट्विट. खासदार मस्केंकडून एक व्हिडिओ शेअर. नरेश मस्केंनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जखमी पोलिसांची भेट घेतली. पोलिसांचं मनोबल कायम राहावं यासाठी भेट घेतल्याची नरेश मस्केंची प्रतिक्रिया. शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरेंच्या पत्नीची भेट. पुष्पगुच्छ देऊन मनीषा कायंदे आणि शीतल म्हात्रेंकडून निलेश मोरेंच्या पत्नीचा सत्कार. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापुरात मनसे कार्यकर्त्यांकडूनही जल्लोष. बदलापुरात फटाके फोडत आनंद साजरा. नराधमाला शिक्षा मिळालीच. बदलापूर रेल्वे स्थानकावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी झळकवले पोस्टर्स. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूर रेल्वे स्टेशनवर पेढे वाटत आनंद साजरा. बदलापूर रेल्वे स्थानकावर शिंदे गटाच्या 52 म्हात्रेंनी पेढे वाटले. बदलापुरातील शाळेच्या विश्वस्तांच्या अटकपूर्व जामिनावर 1 ऑक्टोबरला सुनावणी. महिन्याभरानंतरही संस्थाचालक मोकाट. सिनेट निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात. मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य. 27 तारखेला मतमोजणी. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात. संजय राऊतांनी मतदानाचा हक्क बजावला. सिनेट निवडणुकीवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज होणार. सिद्धार्थ इंगळेंकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार. कॅबिनेट बैठकीत संतापले. अधिकारी निर्णय रखडवत असल्याची मुनगंटीवारांची तक्रार. दरम्यान शिंदे आणि फडणवीसांनी मुनगंटीवार यांची समजूत काढल्याची सूत्रांची माहिती. अमित शहा 2 दिवसीय नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. आज नागपुरात विदर्भातील सर्व मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची आणि आजी माजी आमदारांची बैठक घेणार. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस. जरांगेंची तब्येत खालावली. उपोषणस्थळी डॉक्टरांकडून जरांगेंवर उपचार. जालन्यातल्या वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली. स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली. कुणबीच्या 3 पोटजातींचा ओबीसीमध्ये समावेश. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. तिलोरी कुणबी पोटजातीचे लोक प्रामुख्याने पालघर ते रत्नागिरी या कोकण पट्ट्यात आढळतात. आरक्षणाच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक. धनगड आणि धनगर हे एकच समाज असल्यानं धनगर बांधवांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. सारथी आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणीनंतर 100% शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय. लवकरच शासन निर्णय लागू होणार. एसटीच्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपुरातील 39 आगार स्थानकांच्या जागांचा व्यापारी तत्वावर विकास होणार. भाडेपट्ट्याच्या कालावधीसह चटई क्षेत्र निर्देशांकात वाढ. अभिजित पाटलांना शरद पवार गटाचा धक्का. शरद पवार गटाचा माढा तालुक्याचा अध्यक्ष बदलला. अभिजित पाटील समर्थक औदुंबर महाडिकांना बाजूला सारून बाळासाहेब पाटलांची नियुक्ती. अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता. मतदारसंघ ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरी करण्याचा उपजिल्हाप्रमुख संदेश कारलेंचा इशारा. पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट. एसटी महामंडळाचा पदभार स्वीकारल्यावर आमदार भरत गोगावलेंचं माणगावमध्ये जंगी स्वागत. जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी केला आनंद व्यक्त.
कात्रज इथं मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा दिवसभर बंद राहणार, तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याची पालिकेची माहिती. मुंबईतील पश्चिम उपनगरात रात्री जोरदार पाऊस. वेस्टर्न एक्सप्रेसवर सांताक्रूज भागात साचलं पाणी, वाहनधारकांचे हाल. सोलापूर शहर आणि परिसरात रात्रभर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट. अहमदनगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं. मुसळधार पावसामुळे अहमदनगरमधील सीना नदीला पूर. नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली. जळगावच्या जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात केळीला चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्याचा डीजे लावून जल्लोष. केळीला 3,350 प्रति क्विंटलचा भाव मिळाल्यानं शेतकऱ्याचा जल्लोष. नंदुरबार जिल्ह्यात मिरची तोडणीला वेग, मात्र मिरची तोडणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. धान पिकाला अतिवृष्टीचा फटका, शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्यांची आवक घटली. आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. सोलापूरच्या कल्याण नगर भागात जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. रात्रभर नागरिक घरातील पाणी काढून हैराण. वाशिमच्या भट उमरा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या. चॉकलेटचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी. एपीएमसी बाजारात आल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण. 60 ते 65 रुपये प्रति किलोनं आल्याची विक्री. वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण. हळदीला किमान 13,900 ते कमाल 14,400 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांमध्ये निराशा. पुण्याच्या कात्रज डेअरीचे प्रतिदिन 2 लाख लिटर दूध संकलन. गाईच्या दुधाला सरासरी 31.39, तर म्हशीच्या दुधाला 50.85 रुपये प्रति लिटर दर. सांगली महापालिकेकडून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीत संदेश देत पालिकेचे अधिकारी कर्मचारी सहभागी. पुण्याच्या चाकणमधील 12,000 ग्राहकांचा सोमवारी 3 तासांसाठी वीज पुरवठा खंडित. महापारेषणच्या आळेफाटा 220 केव्ही उपकेंद्रातील आयसीटी मध्ये बिघाड झाल्यामुळे ग्राहक हैराण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यातून 9,14,016 अर्ज प्राप्त. 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार. पुण्याच्या खेडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या 2 जणांना अटक. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांची कारवाई. पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. माझेरी गावात गुरांचा गोठा कोसळला. 5 जनावर जखमी. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. ई-केवायसीचं काम करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून महिला रांगेत. लाडकी बहीण योजनेसाठी महिला रात्रीपासून रांगेत. भंडाऱ्यात मद्यधुंद कार चालकाची 6 ते 7 जणांना धडक. कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया.